क्लास 10 महाराष्ट्र बोर्ड मराठीमध्ये मोस्ट अंडररेटेड टॉपिक अलंकार. ओके. अलंकार काय असतात, अलंकार कुठं वापरायचे, अलंकाराचा उपयोग कुठं होतो, सगळ्या गोष्टी बघूया. पहिल्यांदा अलंकार म्हणजे काय डिटेलमध्ये स्टार्ट करूया सेशनला. बघा, अलंकार म्हणजे काय, कोणता तरी दागिना किंवा आभूषण. पण शब्दामध्ये पण असं असतं का, वाक्यामध्ये असं असतं का? हो. तर कसं असतं बघा, आपण अधिक सुंदर दिसावं असं प्रत्येकाला वाटतं, त्यासाठी आपणही आभूषणं घालतो. तसंच भाषेला, आपल्या मराठी भाषेला जर सुंदर बनवायचं आहे तर त्यासाठी काय केलं पाहिजे, त्यासाठी त्या भाषेलाही काही आभूषण असतील ना, तर त्याच सगळ्या गोष्टींचा विचार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. बघा, हा टॉपिक ऑफिशियली 9th ला आहे, पण 10th क्लासमध्ये याचा खूप यूज आहे. ज्यावेळेस तुम्ही रसग्रहण करता त्यावेळेस तुम्हाला माहिती पाहिजे की कोणत्या प्रकारचा अलंकार त्या सेंटेन्स मध्ये आहे. सो चला स्टार्ट करूया क्लासला. बघा, उदाहरणार्थ काही गोष्टी आपण जर घेतल्या, याच्यामध्ये भीमा हा वाघासारखा शूर आहे. हे वाक्य जर आपण वाचलं तर एक गोष्ट लक्षात येते की यामध्ये भीमा नावाचा जो शब्द आहे त्याला एक अशी उपमा दिली आहे, त्याला शूरतेची जी उपमा दिली आहे ती कोणाच्या सारखी आहे, वाघासारखी आहे. त्याचबरोबर पर्वतीच्या पायथ्याशी पंढरीने पांढरा पक्षी पाहिला. वाक्यामध्ये प शब्दाची काय झाली आहे, पुनरावृत्ती झालेली आहे. सांज खुले सोन्याहून पिवळे हे पडले ऊन, या ओळीमध्ये उन्हाचं वर्णन करताना ते सोन्याहूनही पिवळं आहे असं केलेलं आहे. आता आपल्याला काय वाचायचं आहे बघा, भाषेच्या अलंकाराचे दोन प्रकार असतात. पहिला जो असतो त्याला आपण शब्दालंकार म्हणतो आणि दुसरा जो असतो तो अर्थालंकार असतो. आता शब्दालंकार म्हणजे आणि काय, अर्थालंकार म्हणजे काय. शब्दाला जर आपण आभूषण घातले तर तो शब्दालंकार. अर्थाला वाक्यामध्ये जर आपण अलंकार टाकले तर त्याच्यातून जो सौंदर्य, याच्यामध्ये अर्थाच्या चमत्कृतीमध्ये जे भाषेला सौंदर्य प्राप्त होतं त्याला अर्थालंकार असं आपण म्हणतो. तर या वर्षामध्ये म्हणजे या 9वी-10वीच्या वर्षामध्ये तुम्हाला 3 ते 4 प्रकारचे अलंकार आहेत. पहिला रूपक आहे, दुसरा व्यतिरेक आहे, तिसरा दृष्टांत आहे आणि चौथा आहे चेतना गुणोक्ती अलंकार. याच्यामध्ये दोन गोष्टी माहिती अजून पाहिजे की उपमेय कशाला म्हणतात आणि उपमान कशाला म्हणतात. बघा, अलंकार शिकण्याआधी उपमेय आणि उपमान या दोन संकल्पना समजून घेतल्या पाहिजे. तर बघा, पुढील वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाकडे लक्ष द्या. महेश सशासारखा भित्रा आहे. तर वरे काय दिसते आपल्याला, सस्याची उपमा दिली आहे महेशला आणि त्याला भित्रा म्हटलेलं आहे. महेश व ससा याची तुलना केली गेली आहे. महेशला सशाची उपमा दिली आहे आणि ज्याला उपमा देतात त्याला उपमेय म्हणतात. कोणाला उपमा दिली आहे, महेशला दिली. म्हणजे वाक्यातला महेश कोण आहे, उपमेय आहे. आणि ज्याची उपमा देतात त्याला आपण काय म्हणतो, उपमान म्हणतो. म्हणजे ससा ही उपमान आहे, याची उपमा त्या महेशला दिली आहे म्हणजे त्या उपमेयाला दिली आहे आणि ससा हे उपमान होतं. बघा, रूपक अलंकार काय असतो. पुढील वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाकडे नीट लक्ष द्या, वाक्य वाचा. आई म्हणजेच परमेश्वर. म्हणजे आईला दर्जा काय दिला इथं या वाक्यामध्ये, आईला डायरेक्ट परमेश्वराची उपमा दिली. ओके. म्हणजेच काय, तर वाक्यामध्ये आपण काय म्हटलेलं होतं, ज्याला उपमा दिली जाते तो असतो उपमेय आणि ज्याची उपमा दिली जाते ते उपमान असतं. आता स्पष्टीकरणामध्ये जर पाहिलं तर वरील वाक्यामध्ये आई आणि परमेश्वर यामध्ये भेद नाहीये, एकरूपता आहे. म्हणजे आई आणि परमेश्वर हे इक्वल आहेत असं सांगितलेलं आहे. म्हणजेच उपमेय व उपमान यामध्ये एकरूपता आहे. म्हणून हा कोणता अलंकार आहे, रूपक अलंकार आहे. याची ट्रिक लक्षात ठेवा. जसं असतं ना, आपण म्हणतो गंगाधर ही शक्तिमान आहे, शक्तिमान ही गंगाधर आहे. म्हणजे रूपक तो फक्त रूप बदलवतो, तो असतो एकच. म्हणजे वाक्यामध्ये एखादी गोष्ट एकच आहे असं दाखवलं जातं, त्या अलंकाराला आपण काय म्हणतो, रूपक अलंकार म्हणतो. याची थोडे एक्झाम्पल आपण घेऊया म्हणजे तुम्हाला अजून चांगलं समजेल. याच्यामध्ये रूपक अलंकाराचे काही एक्झाम्पल आहे. लहान मूल म्हणजे मातीचा गोळाच. इथं लहान मुलाला कोणाची उपमा दिली आहे, मातीच्या गोळ्याची. पण ते म्हणजे म्हटलंय म्हणजे इक्वल आहे. लहान मूल म्हणजेच मातीचा गोळा असतो. त्यानंतर शाळा म्हणजे दुसरी माताच, शाळा दुसरी आईच आहे. आमचे काका साक्षात जमदग्नीचा अवतार. जमदग्नी एक ऋषी होते आणि ते अतिशय क्रोधी ऋषी होते. ते काका एवढे रागीट आहे की जमदग्नी सारखाच आहे. त्यानंतर बाई काय सांगो, स्वामीची ती दृष्टी अमृताची वृष्टी मज होय. या वाक्यामध्ये आपल्यामध्ये स्वामीची जी दृष्टी आहे ती कशी आहे, अमृताची वृष्टी आहे. ओके, असं त्याच्यामध्ये रूपक अलंकार आहे.
उठ पुरुषोत्तम वाट पाहे रम, दावी मुख चंद्रमा सकळाक्षी. ओके, याच्यामध्ये चंद्राची उपमा दिलेली आहे कशाला? मुखाला. त्यानंतर प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई. आई कशी आहे? प्रेम स्वरूप आहे, वात्सल्य सिंधू, रूपक अलंकार आहे. हा आंबा म्हणजे केवळ साखरच. आंब्याला म्हटलं डायरेक्ट साखरीची उपमा दिली. तर हे कोणते अलंकार असतात बेटा? याला आपण रूपक अलंकार असं म्हणतो. त्यानंतर पुढे व्यतिरेक अलंकार. व्यतिरेक म्हणजे एखाद्या गोष्टीचा अतिरेक, म्हणजे विशेष स्वरूपाचा अतिरेकच. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. यामध्ये म्हणजे येत नाही, याच्यामध्ये एक्झॅग्रेट केलं जातं वाक्याला. जसं अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, म्हणजे देवाचं नाव कसं आहे? अमृतापेक्षाही गोड आहे. ओके, तर यामध्ये अमृत काय झालं बेटा? हे उपमान झालंय आणि देवाचं जे नाम आहे ते उपमेय झालंय. आता इथं देवाचं नाव हे उपमेय आहे, अमृत हे उपमान आहे, पण देवाचं नाव अमृतापेक्षा कसं आहे? गोड आहे. म्हणजे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असेल. काय असेल? श्रेष्ठ असेल तर कोणता अलंकार होतो? तो अलंकार असतो व्यतिरेक अलंकार. इथं काही आपण एक्झाम्पल घेणार आहोत. जसं कामधेनूच्या दुग्धाहुनी ओझतीचे बलवान. त्यानंतर तू माऊलीहून मयाळ, चंद्राहून शीतळ, पाण्याहूनही पातळ, कल्लोळ प्रेमाचा. ओके, म्हणजे या सेंटेन्स मध्ये हे सेंटेन्स पहिलं जे आहे ते आपण घेतलं असतं, बट त्या सेंटेन्सला जे आहे ते तुम्ही समजून घ्याल, बिकॉज इट इज रिलेटेड टू द कामधेनू मीन्स द काऊ, and it is related to how that cow is we can say giving milk to her child, and you can imagine that thing. Okay, and it is given to considered to as a woman is giving breastfeeding to her child. Okay, so understand that concept. Now the concept is higher, we can say it is exaggerated. Okay, त्याला exaggerate केलेलं आहे. तू माऊलीहून मायाळ म्हणजे एक व्यक्ती आहे, तिला म्हटलंय की तू माऊलीपेक्षाही मायाळ आहे, आईपेक्षाही मायाळ आहे, चंद्राहून शीतल आहे, चंद्राहूनही शांत आहे, पाण्याहूनही पातळ आहे, पाण्यापेक्षाही तू काय आहे? पातळ आहे, आणि कल्लोळ आहे प्रेमाचा. असं एक्झॅगरेशन इथं झालेलं आहे. आणि ज्यावेळेस एक्झॅगरेशन होतं त्याला आपण काय म्हणतो? व्यतिरेक असं म्हणतो. सर्व दानाहून मरणोत्तर देहदान हे सर्वोत्तम आहे. जगातलं असं कोणतंच दान नाहीये ते मरणोत्तर देहदानापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणजे इथं कंपॅरिझन झालंय आणि याच्यामध्ये अतिरेक झालाय. मरणोत्तर देहदान हे सर्वोत्तम. मखमुलीहून मऊ तुझे गाल पाळा, गुलाबाहून बाल गुलाब हा फुगलेला. याच्यामध्ये एखाद्या बाळाला उपमा दिल्यासारखं आहे की तू मखमलाहूनही तुझे जे गाल आहेत ते मऊ आहेत, गुलाबाहून तुझे जे बाल गुलाब असं फुललेला जशा प्रकारचे असतात गुलाब फुलल्यासारखे गाल आहेत, अशी उपमा इथं दिलेली आहे. त्यानंतर सांज खुले सोन्याहून पिवळे हे पडले ऊन. उन्हाला कंपॅरेटिव्हली सांगितलंय की सोन्यास पुणे पिवळं ऊन पडलेलं आहे. देवाहूनही महान आहे माझी आई, आणि पाण्याची तहान आहे माझी आई. आईला उपमा दिली देवाहूनही महान आणि पाण्याहूनही काय म्हटलेलं आहे? पाण्याची तहान आहे आई. कमलाहून सुंदर तव नयन नक्षत्राचे, कडे गुड तरलतम भाव त्याचे मधु गुंफणे. तर याच्यामध्येही काय झालंय? कमळापेक्षाही सुंदर म्हटलेलं आहे, त्याचे डोळे आहे, आणि त्याचबरोबर तरलतम भाव म्हणजे जसा मधु गुंफलेला आहे, अशा प्रकारचं एक्झॅग्रेशन आपल्याला कोणत्या अलंकारात दिसतं? व्यतिरेक अलंकार. व्यतिरेक म्हणजेच अतिरेक. आता जो अलंकार आहे तो आहे दृष्टांत अलंकार. पुढील अभंगाचा चरण वाचा आणि समजून घ्या. हरणीचे पाळस व्याघ्रे धरी येले, मज लागे जहाले तैसे देवा. संत कान्होपात्रांचा हा अभंगातल्या ओवी आहेत. काय म्हटलंय तिथं? हरणीचे पाळस व्याघ्रे धरी येले. ओके, जसं हरणाचं जे पाळस आहे ना, ते छोटस बाळ हरणस, याला कोण पकडलेलं आहे? वाघानं पकडलेलं आहे. तसं कोणाला वाटतं? तसं त्या संत कान्होपात्रा म्हणतात, मला वाटतं तसं मला वाटतं देवा. ओके, जसं हरणाच्या पाळसाला व्याघानं पकडलंय आणि आता ते मारणार त्या वाघाला, तशा प्रकारचं वाटतं. तर या चरणामध्ये देवाच्या दर्शना वाचून मनाची अवस्था कशी असते? व्याकुळ झालेली असते. आणि हरणाच्या पाळसाचं उदाहरण तिथं दिलेलं आहे. वाघानं जर हरणाचं पाळस तोंडी धरलं तर त्या पाळसाची जशी विकल अवस्था होते, तशी देवा तुझ्या वाचून माझी अवस्था झालेली आहे, असं आपल्याला इथं दिलेलं आहे.
एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी जेव्हा त्याच अर्थाचं समर्पक उदाहरण दिलं जातं, त्याच सारखं दुसरं उदाहरण दिलं जातं एखादी गोष्ट समजून सांगण्यासाठी, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण दृष्टांत अलंकार म्हणतो. त्यानंतर याच्यामध्ये वैशिष्ट्य काय काय आहेत? विचार किंवा भावना ही पटवून दिली असते, त्यासाठी दाखला किंवा उदाहरण दिलं जातं. दृष्टांत अलंकाराची आणखी काही उदाहरण आहेत, जसं चंदनाचे हात पायही चंदन, तुका म्हणे तैसा सज्जनापासून, पाहता अवगुण मिळेची ना. असा एक चांगला जो माणूस असतो, सज्जन माणूस असतो, त्याच्यामध्ये काय गुण असतात बेटा? त्याचे हातही चंदनाचे असतात, त्याचे पायही चंदनाचे असतात, आणि त्याच्यामध्ये कोणता अवगुण तुम्ही शोधायला गेले तो भेटतच नाही, अवगुणच सापडत नाही. तुकाराम महाराज अभंगामध्ये म्हणतात, ऊस डोंगा परी रस्तू नव्हे डोंगा, काय फुलली असती वरली रंगा. याच्यामध्ये जे कास्टिझम चालायचं आपल्या भारतामध्ये एका काळामध्ये, जे वर्णद्वेष चालायचा, तू काळा तू गोरा, आणि जातीभेद चालायचा, त्यावरती संत चोखामेळा महाराज लिहितात, ऊस डोंगा परी रस्त नव्हे डोंगा. ऊस कसं आहे, बाहेरून कडक आहे, त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला रुततो तो असा जर जिभेला लागला तर वरचा ऊसाचा भाग, पण रस कसा आहे? रस सगळ्यांमध्ये सारखाच आहे आणि गोड रस आहे. माणूस सगळा बाहेरून कसाही दिसत असला तरी आतून कसा असतो, त्याच्यामध्ये निर्मळता असते. तर याचप्रमाणे प्रत्येकाच्या आतमध्ये जो सगळ्यांचं मन आहे त्याविषयी बोलतात, आणि तुम्ही वरच्या रंगावरून कोणाला जे आहे ते जज नाही केलं पाहिजे. चंद्रमेन थे अलांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. याच्यामध्ये चंद्रावरती जसं कोणतं लांछन नाहीये, जसा एखादा डाग आपण पाहतो तसा डाग पण आपल्याला सज्जनामध्ये भेटत नाही. त्याचबरोबर मार्तंड जे तापहीन, म्हणजे आपण सूर्याला जे मार्तंड नाव दिलेलं आहे, त्याचबरोबर तसा जो असतो ना, ते सर्वाही सदा सज्जने सोयरे होतो. तर सज्जनाबद्दल जसं तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं, त्याचप्रमाणे इथं ज्ञानेश्वर महाराजांनी पण सांगितलेलं आहे. जो खांडा वेया घाव घाली, जी की लावणी जयाने केली, या दोघांशी एकुची मावली वृक्ष जैसा. संत ज्ञानेश्वर महाराजांचं आहे. एखाद्या मुद्द्याला पटवून देण्यासाठी जो एक्झाम्पल त्याच सारखं दिलं जातं, त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो दृष्टांत अलंकार. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. संत तुकाराम महाराजांचं आहे, लहानपण देगा, आम्हाला लहानपण दे, जसं मुंगी साखरेचा रवा, या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. आता एक अजून अलंकार आहे, तो आहे चेतना गुणोक्ती अलंकार. या वाक्यामध्ये खूप सोपं आहे ओळखायचं. जसं आपण पहिल्या याच्यात पाहिलं, रूपक अलंकार ओळखायला काय असतं बेटा? रूपक मध्ये दोन्ही गोष्टी कशा असतात? सेम दाखवल्या जातात, सारख्या दाखवल्या जातात, ओके, इक्वल दाखवल्या जातात. ठीक आहे. त्याचबरोबर दुसऱ्या याच्यात काय झालं होतं, जेव्हा आपण व्यतिरेक अलंकार पाहिला, व्यतिरेक मध्ये अतिरेक झाला होता, ओके, एखाद्या गोष्टीचा अतिरेक होतो त्याला व्यतिरेक म्हणतात. आणि दृष्टांत अलंकारात काय झालं होतं? दृष्टांत अलंकारामध्ये एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच्याच सारखं अजून एक एक्झाम्पल दिलं गेलं होतं. ओके. आता आहे चेतना गुणोक्ती अलंकार. आता चेतना गुणोक्ती, सजीव गोष्टींना चेतना आहे, त्या गोष्टी त्या करू शकतात, पण निर्जीव गोष्टींना जर जीव टाकला तर त्याला आपण चेतना गुणोक्ती म्हणतो. ओळी वाचा आणि समजून घ्या. डोकी अलगद घरे उचलती, काळोख्याच्या उशीवरून. काळोखाच्या उशीवरून डोकं अलगद वर उचलून घर माणसाप्रमाणे असे जागे होतात, असं म्हटलेलं आहे. म्हणजे घरांना जीव आहे, मानवी भावनांचं आरोपण केलेलं आहे, त्याला चेतना गुणोक्ती अलंकार म्हणतात. जेव्हा अचेतन निर्जीव वस्तूंना सचेतन सजीव प्राण्यांचं किंवा मानवी भावनांचं आरोपण करून केलं जातं, तेव्हा त्या अलंकाराला चेतना गुणोक्ती अलंकार म्हणतात. चाफा बोले ना चाफा, चाफा बोलू शकतो का? चाफा चालू शकतो? नाही ना, पण दिलंय तिथं. चाफा खंत करी काही केल्या फुलोना. कोणता अलंकार आहे? चेतना गुणोक्ती अलंकार आहे, पेपरमध्ये आला करायचं. मंगल मंगल गीत म्हणे, अस्फुट रजनी मूकपणे. रजनी हा शब्द कोणासाठी वापरला जातो सांगा बरं कमेंट बॉक्स मध्ये. आणि रजनीचा जर अर्थ माहिती असेल तर ती रजनी बोलू शकते का? अस्फुट रजनी मूकपणे. त्यानंतर हिरवे हिरवे गाल गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. फुलराणी उडत असते, तिला एवढं नाही समजत, आणि त्याच्यावरती ही जे फुलराणी आहे, या मखमल सारख्या त्या हिरव्या गालीच्या वरती, मग गालिच्याची उपमा दिली आहे त्या हिरव्या गवताला, आणि त्याच्यावरती फुलराणी काय खेळत होती. कुटुंब वत्सल इथे फणस हा, कटी खांद्यावर घेऊन बाळे. फणसाचं झाड पाहिलं तुम्ही? फणसाच्या झाडाला म्हटलंय की कुटुंब वत्सल आहे, खूप मोठं कुटुंब आहे, आणि त्याच्यावर जे फणस लागलेले असतात लोंबलेले, ते काय त्याचे बाळा आहेत, ओके, फणसाच्या झाडाचे. तर ह्या सगळ्या गोष्टी कोणत्या अलंकारामध्ये येतात? ह्या सगळ्या गोष्टी येतात
चेतना गुणोक्ती अलंकारामध्ये. अशा प्रकारच्या काही गोष्टी लक्षात ठेवा. रूपक अलंकारामध्ये उपमेय आणि उपमान दोनोंमध्ये एकरूपता असते. व्यतिरेक अलंकारामध्ये उपमान हे काय असतं, उपमानपेक्षा उपमेय याच्यामध्ये श्रेष्ठ असतं. उपमानापेक्षा उपमेय श्रेष्ठ असतं, तो अलंकार कोणता आहे, व्यतिरेक आहे. विचार पटवण्यासाठी समर्पक उदाहरण जिथं दिलं जातं त्याला दृष्टांत अलंकार म्हणतात. चेतना गुणोक्ती निर्जीव वस्तू सजीव आहे, मानवी भावनांचं त्याला आरोपण केलं जातं. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. याच्यावर काही महत्वाचे एक्झाम्पल्स पण आहेत, पण ते लाईव्ह क्लासमध्ये आपण घेणार आहोत. तो थँक्यू सो मच या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तुमच्या सगळ्या फ्रेंड्सला शेअर करा आणि थँक्स अ लॉट. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला नवीन कोणता टॉपिक पाहिजे त्याच्याबद्दल नक्की सांगा. थँक्यू.